विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. आपण 8th स्टँडर्ड मॅथमॅटिक्स पाहतोय. इक्वेशन इन वन व्हेरिएबल. ओके, आपण वर्ड प्रॉब्लेम कसे सॉल्व करायचे, वर्ड प्रॉब्लेमचं आपण कन्वर्टेड टू अल्जेब्रिक एक्सप्रेशन कसं रूपांतर करायचं हे मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं. ओके, तुम्हाला मी प्रॅक्टिस सेट 12.2 तुम्हाला मी होमवर्कसाठी दिला होता, तो तुम्ही पूर्ण केलेला असणार आहे. ओके, त्यातील मी काही एक्झाम्पल मी तुम्हाला सॉल्व करून देतो. ओके, पहा प्रॅक्टिस सेट 12.2 पेज नंबर 79. सो फर्स्ट एक्झाम्पल, त्यातलं पहिलं एक्झाम्पल मी सॉल्व करून देतोय. बघा फर्स्ट एक्झाम्पल, मदर इज 15 इयर ओल्डर दॅन हर सन. बघा काय सांगितलंय, मदर इज 25 इयर ओल्डर दॅन हर सन. फाइंड द सन एज. काय करायचं आपल्याला, सनचं एज काढायचं, मुलग्याचं एज काढायचं. इफ आफ्टर 8 इयर्स रेशियो ऑफ सन्स एज टू मदर्स एज विल बी 4/9. विल बी 4/9. आता एक्झाम्पल बघा, व्यवस्थित समजून घ्या. आपल्याला हे सोल्युशन करायचं. बघा सोल्युशन काय सांगितलंय. ओके, बघा मदर इज 25 इयर ओल्डर दॅन हर सन. म्हणजे मोठं कोण आहे, मदर आहे. ओके, किती वर्षांनी मोठे, मदर 25 इयरनं काय आहे, मोठे. ओके, लहान कोण आहे, तिचा मुलगा आहे. तर आपल्याला इथे काय करायला पाहिजे, एक व्हेरिएबल कोणतं तरी घ्यायला पाहिजे आणि ते पुट करायला पाहिजे किंवा मानायला पाहिजे. ओके, आता कोणाला मारूया आपण, एक्स किंवा एम किंवा कोणतंही तुम्ही व्हेरिएबल घ्या, ते कुणाला मानायला पाहिजे, सनला मानायला पाहिजे. ओके, आपण काय करू, प्रेझेंट एज ऑफ सन इज एक्स. ओके, लेट बी प्रेझेंट एज ऑफ सन इज इक्वल टू एक्स इयर्स. म्हणजे मुलग्याचं वय आपण एक्स मानतो, मुलग्याचं वय काय म्हटलं, एक्स म्हणलं. ओके, किंवा एम म्हणा, कोणतंही तुम्ही अक्षर घेतला तरी चालेल, एम इयर्स. ओके, प्रेझेंट एज ऑफ सन इज एम इयर्स. नाव आता मदरचे एज किती होईल, किती वर्षांनी मोठे मदर, 25 इयरनं मोठे. सो मदर एज किंवा एज ऑफ मदर इज किती होईल, एम प्लस 25 इयर्स. ओके, म्हणजे आत्ताची प्रेझेंटची त्यांची एज आपल्याला समजली. प्रेझेंट एज ऑफ सन इज एम इयर्स अँड एज ऑफ मदर एज इज एम प्लस 25 इयर्स. ओके, आता पुढे काय सांगितलंय, फाइंड सन एज, मुलग्याचं वय काढा जेव्हा आफ्टर 8 इयर्स 8 वर्षानंतर, आफ्टर 8 इयर 8 वर्षानंतर त्याचा रेशो किती होईल, 4:9 होईल. त्याचा रेशो किती होईल, 4:9 होईल. तर आपल्याला 8 वर्षानंतर आफ्टर 8 इयर्स, बघा आफ्टर 8 इयर्स, आफ्टर 8 इयर्स म्हणजे 8 वर्षांनी. ओके, आफ्टर 8 इयर्स याचा अर्थ काय, 8 वर्षांनी. आता 8 वर्षांनी एज वाढणार आहे का कमी होणार आहे रे, वाढणार आहे. 8 वर्षांनी काय होणार आहे, काउंट होणार आहे, इन्क्रीज होणार आहे एज. ओके, मग 8 इयरनी मुलग्याचं वय किती होणार आहे, एज ऑफ सन इज किती होणार आहे, इथे एम आहे, एम प्लस 8 होणार आहे. सॉरी, एम प्लस, हां बरोबर 8 होणार आहे, एम प्लस 8 होणार आहे. ओके, आफ्टर 8 इयर्स 8 वर्षांनी मुलग्याचं वय जे एम आहे ते 8 वर्षांनी एम प्लस 8 होणार. ओके, आणि मदरची एज किती होईल, आता किती आहे, एम प्लस 25. 8 वर्षांनी किती होईल, ते एम प्लस 25 प्लस 8 होईल. ओके, सो मदर एज is after 8 years, so that is the m plus 25 plus 8 is equal to किती होईल, m plus 33. m plus 33 म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल, 8 वर्षांनी मुलग्याचं वय m plus 8 होईल आणि 8 वर्षांनी आईचं वय m plus 30 years होईल. ओके, आता काय करायचं आहे आपल्याला, मदर सन एज काढायचं, आपल्याला सन एज काढायचं.
बर त्याच्या पुढे आपल्याला काय सांगितले दोघांचा रेशिओ दिलाय कोणाचा रेशिओ दिलाय बघा फाइंड द सन एज इफ आफ्टर 8 इयर्स रेशिओ ऑफ सन्स एज बघा रेशिओ दिलाय रेशिओ ऑफ सन्स एज टू मदर्स एज will be 4/9 will be 4/9 4 divided by 9 आता या वाक्याचा अर्थ बघा रेशिओ ऑफ सन्स एज टू मदर्स एज इथं बघा रेशिओ आपल्याला काढायचा आहे रेशिओ दोघांचा आहे आता रेशिओ कोणाकोणाचा आहे सन एज सो दॅट इज m+8 ओके मग इथे मी करून दाखवतो सन एज डिवाइडेड बाय मदर्स एज is 4/9 रेशिओ आहे ओके सो दैट रेशिओ का मसल चेंज काय बघा सो दैट इज m+8 डिवाइडेड बाय m+33 is equal to 4/9 ओके म्हणजे या कंडिशन नुसार आपल्याला इक्वेशन मिळालं अल्जेब्रा इक्वेशन मिळालं m+8 सन्स एज डिवाइडेड बाय m+33 so that is the mother's age will become 4/9 आता काय आपल्याला करायचं आहे या 9 ने m+8 ला मल्टिप्लाय करायचं 9 मल्टिप्लाय बाय m+8 is equal to 4 मल्टिप्लाय बाय m+33 4 मल्टिप्लाय बाय m+33 ओके आता हे मल्टिप्लिकेशन करा पूर्ण 9 मल्टिप्लाय बाय m 9m प्लस 9 मल्टिप्लाय बाय 8 72 is equal to 4 multiplied by m 4m plus 33 divided multiplied by 4 so that is 4 3s are 12 carry on 1 4 3s are 12 plus 1 130 ओके आता बघा आपल्याला लाईक टर्म एका बाजूला घ्यायची म्हणजे हे 4m प्लस आहे ते इकडे येईल मायनस होईल आणि हे प्लस 72 आहे हे तिकडे जाईल मायनस होईल म्हणजे लाईक टर्म एका बाजूला येतील नंबर एका बाजूला म्हणजे व्हेरिएबल एका बाजूला येतील नंबर एका बाजूला जातील ओके हे +4 पण इकडे 9m मायनस 4m प्लस चं मायनस झालं इज इक्वल टू 132 हे प्लस 72 आहे राइट हँड साइडला गेल्यानंतर काय होईल -72 ओके सो 9m मायनस 4m इज इक्वल टू 5m इज इक्वल टू 132 minus 72 2 minus 2 0 13 minus 7 किती ते बघा 60 येणार ओके सो m is equal to हे मल्टिप्लाय आहे हे गेल्यावर तर काय डिवाइडेड होईल सो दॅट इज द 60 डिवाइडेड बाय 5 ओके सो m is equal to 5 1 चा 1 5 12 चा 60 म्हणजे m is equal to 12 आता m काय म्हटले बघा सो दॅट इज द प्रेझेंट एज ऑफ सन आपल्याला तेच काढायचं आहे फाइंड सन एज काढायचं आहे सो एज ऑफ सन देयरफॉर एज ऑफ सन इज 12 इयर्स आपल्याला जे विचारले तेच काय करायचं आहे काढता येईल म्हणजे मुलगाचं वय 12 वर्ष असेल मुलगाचं वय किती असणार आहे 12 वर्ष असणार ओके अशा पद्धतीनं हे एक्झाम्पल आपल्याला सॉल्व करता आलं पाहिजे ओके जर प्रॅक्टिस सेट तुम्ही 12.2 सोडवला असेल फर्स्ट एक्झाम सॉल्व केला असेल तर तुम्ही चेक करू शकता अशा पद्धतीने आपण काढले ओके आपण नेक्स्ट एक्झाम्पल बघू ओके ओके दुसरं एक्झाम्पल बघा तिसरं प्रॅक्टिस सेट 12.2 मध्ये तिसरं एक्झाम्पल द रेशिओ ऑफ वेट ऑफ कॉपर अँड झिंक The ratio of weight of copper and zinc in brass is 13:7. Ratio दिला आहे 13:7. Find the weight of zinc in brass. Retains in weighting 700 gram. Okay. आता काय दिलंय? The ratio दिला आहे. पुन्हा दिला आहे weight of copper and zinc in brass चा ratio दिला आहे 13:7. ओके. आणि find out काय करायचं आपल्याला? Find the weight of zinc in brass काढायचं.
वेट ऑफ झिंक इन ब्रास किती असणार आहे, म्हणजे टोटल वजन ब्रासचं किती असणार आहे, 700 ग्रॅम असणार आहे. त्यामध्ये 13 भाग हा कॉपरचा असणार आहे आणि 7 भाग हा झिंक असणार आहे. तर टोटल यामध्ये 700 पैकी किती भाग हा 13 म्हणजे किती भाग हे आपल्याला काढायचं. ओके, म्हणजे काय करायला पाहिजे बघा, आधी दिले काय बघा, द रेशो ऑफ वेट ऑफ copper and zinc in brass is 13:7 हा रेशो दिला आपल्याला. ओके, म्हणजे 13 भाग हा कॉपरचा आहे आणि 7 भाग हा झिंकचा आहे. ओके, मग यावर आपल्याला हा रेशो आहे. ओके, तर आपल्याला भाग किती आहे ते काढण्यासाठी काय करणार, वेट ऑफ कॉपर बघा, देअरफॉर वेट ऑफ कॉपर इज इक्वल टू 13x, तर 13 भाग आहे बरोबर आहे. अँड वेट ऑफ झिंक इज इक्वल टू 7x. ओके, आता आपल्याला टोटल ब्रास किती आहे, वेट ऑफ टोटल ब्रास बघा, वेट ऑफ टोटल ब्रास इज इक्वल टू 700 ग्रॅम. ओके, हा 13 भाग आणि 7 भाग आपल्याला कसं करायचं आहे बघा, की वेट ऑफ कॉपर इन ब्रास बघा, वेट ऑफ कॉपर इन ब्रास प्लस ओके वेट ऑफ कॉपर झिंक इन ब्रास is equal to total weight of brass. तो लक्षात येते का, वेट ऑफ कॉपर इन ब्रास प्लस वेट ऑफ झिंक इन ब्रास इज इक्वल टू टोटल वेट ऑफ ब्रास. आता वेट ऑफ कॉपर इन ब्रास किती आहे बघा, therefore weight of copper brass in, so that is 13x plus 7x is equal to 700. Okay, so 13x plus 7x, like term 13 plus 7, 20x is equal to 700. ये 20 multiply divide with x is equal to 700 divided by 20. So x is equal to e0 cancel, 2 1 1, 2 35. किती आले, x किती आला 35, x किती आला 35. आता आपल्याला विचारले काय बघा, विचारले फाइंड द वेट ऑफ झिंक इन ब्रास, फाइंड वेट इन झिंक इन ब्रास, वेट ऑफ झिंक इन ब्रास बघा, ते आपण काय मानलंय 7x मानलंय. ओके, that is the 7 multiplied by x काढले आपण, फाइंड आउट केले 35 is equal to 5 7 जा 35, carry on 3. okay, 7 3 जा 21 plus 3 24. ओके, बघा होऊया 17 35 4 3 7 21 आणि 3 24, 245 ग्रॅम, 245 ग्रॅम. म्हणजे आन्सर काय येणार आहे, टोटल वेट ऑफ झिंक इन ब्रास बघा काय लिहिता येईल, वेट ऑफ झिंक इन ब्रास इज 245 ग्रॅम. म्हणजे 7 भाग म्हणजे 250. तुमच्या लक्षात आलं असेल, टोटल ब्रास 700 ग्रॅम आहे, त्यातील 13 भाग हा कॉपरचा आहे आणि 7 भाग हा 700 मध्ये 7 भाग हा झिंकचा आहे. तो 7 भाग म्हणजे किती आहे, 245 ग्रॅम असणार, 245 ग्रॅम असणार.
ओके, अशा पद्धतीनं हे आपण एक्झाम्पल सॉल्व्ह करू शकतो. बघा, चेक करा एकदा. बघा विद्यार्थी मित्र, आता आपण 5वं एक्झाम्पल पाहतोय. जरासा अवघड आहे पण सगळ्यात सोपं आहे. ओके, इन ए 2 डिजिट नंबर, बघा 2 अंकी संख्या, 2 डिजिट नंबर 2 अंकी संख्या, डिजिट ॲट टेन्स प्लेस इज ट्वाइस द डिजिट ॲट युनिट प्लेस. बघा, 10 place is twice the digit in unit place if the number obtained by interchanging digit is added to the original number. The sum is 66. Find the number. ओके, आता आपल्याला कोणता एक नंबर, एक तुम्हाला एक्झाम्पल म्हणून एक एक्झाम्पल सांगतो की आपला एक नंबर आहे समजा 18, 2 अंकी संख्या आहे. ओके, हा नंबर तयार कसा झालाय बघा. सो दॅट इज युनिट प्लेस. याला काय म्हणतो, युनिट प्लेस. आणि याला काय म्हणतो, 10 प्लेस. हे आपण शिकलोय. हे युनिट प्लेस आहे, हे 10 प्लेस. हा नंबर तयार कसा झाला आहे, 18 इज इक्वल टू 1 मल्टिप्लाय बाय 10 प्लस 8. सो युनिट प्लेस आणि 10 प्लेस म्हणजे त्या नंबरला 10 ने मल्टिप्लाय केल्यानंतर तो नंबर जातो. त्यामुळे 10 10 प्लस 8 आता तयार झाला. ओके, इंटरचेंजिंग, याचा इंटरचेंजिंग काय होईल बघा, 81 होईल. इंटरचेंजिंग काय होईल, 81 होईल. हा कसा तयार होईल, 10 मल्टिप्लाय बाय 8 प्लस 1. युनिट प्लस 1, 10 प्लस कसा झालाय, 8 मल्टिप्लाय बाय 10 80 प्लस 1. ओके, ह्या टाइपचे एक्झाम्पल आहे, हे दिलेले ह्या टाइपचे एक्झाम्पल आहे. ओके, बघा आपण आता हे एक्झाम्पल सॉल्व्ह करू. बघा, आपल्याला इथे काय दिलंय का, काही दिलं नाही, फक्त दोघांची बेरीज इंटरचेंज करून 7 आपल्याला काय मानायला पाहिजे, एक व्हेरिएबल मानूया. ओके, काय म्हणूया, युनिट प्लेस x मान. ओके, सो लेट बी युनिट प्लेस इज x. युनिट प्लेस x आहे. ओके, सो 10 प्लेस काय येणार आहे बघा, 10 प्लस 10 प्लेस बघा इथे सांगितलंय इन 2 डिजिट नंबर, डिजिट ॲट 10 प्लेस इज ट्वाइस. ट्वाइस म्हणजे डबल. ओके, डिजिट ॲट युनिट प्लेस, युनिट प्लेसच्या डबल 10 प्लेस आहे. 10 प्लेस काय येणार आहे, 2x येणार आहे. ओके, 10 प्लेस काय येणार आहे, 2x येणार आहे. आता तो नंबर बघूया, ओरिजिनल नंबर आपण काय, तो ओरिजिनल नंबर काय तयार होईल, ओरिजिनल नंबर कसा तयार होईल बघा, 2x मल्टिप्लाय बाय 10 प्लस x. बघा, 2x मल्टिप्लाय बाय 10 प्लस x. सो दॅट इज युनिट प्लेस. सो दॅट इज 10 प्लेस. युनिट प्लेस 10 प्लेस, तो किती येणार आहे बघा, 2x मल्टिप्लाय बाय 10. सो दॅट इज 20x प्लस x. 20x प्लस x, इथे 1 आहे, इथे येणार आहे 21x. ओके, आपल्याला इथे मिळालं ओरिजिनल नंबर मिळाला. ओरिजिनल नंबर 21x मिळाला. आता इंटरचेंजिंग दॅट नंबर, इंटरचेंजिंग नंबर, आपण आता प्लेसची इंटरचेंजिंग केली. बघा काय केले, सांगितले इफ द नंबर ऑब्टेन बाय इंटरचेंजिंग द डिजिट, डिजिट इंटरचेंजिंग केले. ओके, डिजिट इंटरचेंजिंग केलेले आहे. डिजिट इंटरचेंजिंग नंबर काय तयार होईल, म्हणजेच युनिट प्लेसला 10 प्लेस येईल आणि 10 प्लेस युनिट प्लेसला जाईल. ओके, म्हणजेच काय होईल बघा, x मल्टिप्लाय बाय 10 प्लस x इथं युनिट प्लेसला आलं आणि हा 2x काय झाला, ओके, हा 2x काय झाला, हा 10 प्लेस आहे तो युनिटला गेला आणि युनिट प्लेस 10 ला. ओके, काय तयार होईल माहिती, आता नंबर तयार काय होईल, 10 into x 10x प्लस 2x इज इक्वल टू किती येणार आहे बघा, 12x. किती येणार आहे, 12x. ओके, आता पुढे काय सांगितलंय, डिजिट ॲड इंटरचेंजिंग ॲडेड टू द ओरिजिनल नंबर, द नंबर इज 62. द सम इज दॅट नंबर ऑफ सम इज द
66 सब इज 66 दोघांची बेरीज किती आहे 66 आहे. मग काय करायचं बघा नंबर ऑब्टेन बाय इंटरचेंजिंग डिजिट ॲडेड टू ओरिजिनल नंबर प्लस इंटरचेंजिंग नंबर is equal to 66. ओरिजिनल नंबर प्लस इंटरचेंजिंग नंबर इज इक्वल टू 66. आता एक ओरिजिनल नंबर किती आहे आपला 21x प्लस इंटरचेंजिंग नंबर किती आहे 12x इज इक्वल टू 66. ओके नाउ 21 plus 12 so that is a 33x is equal to 66. So x is equal to 66 divided by 33. So 33 to the 1 33 multiplied by 2 is equal to 66. X is equal to x किती मिळाला आपल्याला 2 मिळाला. ओके नाव आपल्याला काय सांगितले फाइंड दी नंबर तो नंबर काढायचा आपल्याला तो काय करायचा आहे नंबर काढायचा. इथे काय बघा युनिट प्लेस x is equal to 2 and 10 place is equal to 2x is equal to 2 multiplied by 2 is equal to 4. So unit place 2 I, okay, and 10 place 4 I. So that is number is 14. Number किती येणार आहे 14 येणार. ओके त्याचा इंटरचेंज करा या नंबरचा इंटरचेंज करा 42 चं काय होईल इंटरचेंज 24 होईल. ओके 42 अधिक 24 यांची बेरीज किती 66 येते बघा येते. ओके so that number is 42.